नमस्कार, दीपाली पाटीलच्या विलेज लाईफ अलिबाग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत अलिबाग तालुक्यातील कुलाबा किल्ल्यात। माझ्या मुली पहिल्यांदाच किल्ला बघतात, त्या खूप खुश आहेत दोघी पण। एका माणसाचे होडीने जाण्यासाठी 200 रुपये घेतले इथे, आणि आम्ही होडीतून किल्ल्यापर्यंत पोहोचलो। समुद्रकिनारी किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर इथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ 25 रुपयाची पावती फाडावी लागते। मुख्य दरवाजाची ही कडी आतली, आणि जो दरवाजाचा छोटा दरवाजा उघडला जायचा तो हा एवढा जाड आहे बघा, खूपच जाड आणि वजन दरवाजा आहे। इथे 2 मूर्त्या आहेत जुन्या काळातल्या। किल्ल्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे, आतल्या साइडून सगळंच पडलेलं दिसतंय। भिंती तर सर्व पडलेल्या आहेत आतून। सरकारने खरंच महाराजांना आपल्याला पाहायचं असेल तर हे मोठमोठे पुतळे उभे करण्याऐवजी हे पडलेले किल्ले जर बांधले तर पुढच्या पिढीला खरंच महाराज पुतळ्यात नाहीत तर ह्या किल्ल्यात पाहायला भेटतील। खूप बिकट अवस्था झालेली आहे किल्ल्यांची। एवढा 350 वर्षापूर्वीचा किल्ला अर्ध्या का नाही पण भिंती उभ्या आहेत अजूनही। काही दगडांच्या आकार आहेत, काय आहेत ते कळत नाहीत। ही वास्तू खरंच परत नवीन पद्धतीने त्याच्यावरच वरती बांधकाम करून व्यवस्थितपणे करणे खूप गरजेचं आहे। ही किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आहेत। तटबंदी अगदी खरंच खूप मजबूत आहे अजूनपर्यंत तशीच्या तशी, परंतु आतील बाजूने तुटलेल्या अवस्थेत मोडलेल्या अवस्थेत आहे किल्ला। खूप वाईट वाटतं हे बघून की मोठमोठे पुतळे उभे करतात, ते पडतात,
तेवढा खर्च वाया जातो. पण किल्ल्यावर ह्या दगड तसेच पडलेले आहेत. ते जर एकावर एक रचून भिंती उभ्या केल्या तर आपल्या महाराजांचा किल्ला हा परत उभा राहील. हे बघा, इथे हा पाणी आहे, खाली उतरून जावं लागतं पायऱ्या उतरून. आणि हा पाणी आहे, गोड पाणी आहे. हा महाराजांकडे सर्व जाती धर्माची लोक होती, त्यामुळे बघा इथे एक दर्गा देखील आहे. या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. माझ्या मुलींना तर खरंच खूपच आनंद झालेला. ते काय आहे काय नाही ते खरंच लहान मुलांना कसं सांगायचं, पुढच्या पिढीला आपण कसं सांगायचं, काहीच कळत नाही. त्यामुळे खरंच सरकारला विनंती आहे, मोठमोठे पुतळे उभे करू नका. आपल्या महाराजांचे जे किल्ले आहेत ते उभे करा. पुढच्या नवीन पिढीला त्या किल्ल्यातूनच महाराज दिसतील. बघा, हा इथे मोठा तलाव आहे. खूपच मोठा आहे हा तलाव. अठराव्या शतकात मराठा नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी हा आपला कुलाबा किल्ला हे आरमाराचे प्रमुख केंद्र बनवले होते. नंतरच्या काळात हा कुलाबा किल्ला पोर्तुगीज, सिद्धी तसेच इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्यातच श्री गणेशाचं मंदिर आहे. इथे गणेश जयंतीला खूप मोठा उत्सव असतो आणि महाप्रसाद देखील असते. त्यामुळे खूप गर्दी असते गणेश जयंतीच्या दिवशी. साधारण फेब्रुवारीमध्ये गणेश जयंती येते. मारुतीरायाचे मंदिर देखील आहे किल्ल्यावर. महादेवाचे मंदिर आहे. आता आपण जातोय दुसऱ्या दरवाजात. तो देखील खूप मजबूत आणि भक्कम असा दरवाजा आहे. किती दूरदृष्टी होती आपल्या महाराजांची. तटबंदी मजबूत आहे, परंतु आतील भाग हा पडलेल्या अवस्थेत आहे. ह्या किल्ल्याला 17 बुरुज होते, परंतु आता चांगल्या स्थितीत बघायला गेलो तर 3च बुरुज
आहेत व्यवस्थित अगदी। तसेच या किल्ल्यावरून मुंबई ते जंजिरा ह्या सागर किनारपट्टीवर लक्ष ठेवले जात असे। खूप छान वाटलं किल्ल्यावर फिरून। किल्ल्यावर 2 मोठ्या तोफा आणि 2 छोट्या तोफा आहेत। किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर देखील आहे। आता आम्ही परत माघारी फिरलो आणि शेवटची बोट होती तिच्यात आम्ही घरी जायला निघालो परत। हा असा माझा अलिबागचा कुलाबा किल्ला। हे बघा कुत्रा पण पाण्यात पोहत येत होता आमच्या मागे। सरकारने खरंच या वास्तू जपून ठेवायला हव्यात। थोडासा खर्च किल्ल्यांवर देखील करावा सरकारने, ही माझी नम्र विनंती। आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। हसत राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी।